बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीतच नसेल, तर ह्या रेसिपीमध्ये ना अर्धे तांदूळ आणि अर्धे चणा डाळ आपल्याला भाजून ना गिरणीतून बारीक असं दळून आणायचं आहे. आता जेवढं पीठ असतं ना त्याचा अर्धा गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून गूळ विरघळेपर्यंत आपल्याला फक्त आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी सुंठ आणि वेलची पावडर ना मिक्सरला दळून घेतलं होतं, ते त्यामध्ये टाकलं आणि वरतून आपल्याला तीळ टाकायचे आहेत. मी 2 मोठे चमचे तीळ टाकले आणि थोडंसं खसखस टाकून ना हलवून घ्यायचं. आता आपण यामध्ये थोडं थोडं करत सतत हलवत ना, तर आपण जे दळून आणलं होतं ना पीठ तांदूळ आणि हरभरा डाळीचं, ते पीठ ओतच सतत हलवत राहायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला ना पुरणासारखं मऊ असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता हे आपण थोडा वेळ झाकून ठेवूया 15 मिनटं. मी कणिक मळून घेतली होती, कणिक छान भिजली होती. कणकेचा थोडासा गोळा घ्यायचा, त्याच्यापेक्षा थोडं कमी आपण जे हे पुरण करून घेतले ना ते पुरण यामध्ये घालायचं आणि गोळा बंद करायचा. आता हे पुरण ना तुम्ही थंड झाल्यावर भरून घ्यायचं आणि जसं जसं तुम्हाला घट्ट थोडं थंड झाल्यानंतर घट्ट वाटलं ना, मळून मळून तुम्ही घेऊ शकता पाण्याचा हात लावून. आता गोळा बंद करून हलक्या हाताने आपल्याला हव्या त्या आकाराची आपण पुरी बनवू शकतो. आता ही तेलची जी आहे ना, ही माझ्या खास मैत्रिणीच्या सांगण्यावरून मी बनवले. माझ्या एका फ्रेंडचा मला मेसेज आला होता की तेलचीची रेसिपी मला प्लीज दाखव. तर नॉर्मल जी आपण रव्याची तेलची करतो ना, ती आपल्याला एका दिवसात संपवावी लागते, कारण ती जास्त दिवस टिकत नाही. ही अशा प्रकारे बनवलेली तेलची तुम्ही महिनाभर खाऊ शकता, कारण यामध्ये आपण जे मिश्रण घातले ना ते भाजून दळून आणून गुळामध्ये छान शिजवून घातले, त्यामुळे ही तेलची सहसा खराब होत नाही आणि ही कुरकुरीत असते, त्यामुळे ह्याला बुरशी वगैरे येत नाही. तर आम्ही सहज हे लाँग टाईमसाठी ठेवून खाऊ शकतो. तर ही आमच्याकडे ना तेलची कुठल्या पण देवीची ओटी भरायची असेल तर आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. तर पुरणपोळीची जी प्रोसेस आहे ना तीच ही थोडीशी बनलेली आहे, कारण आपण पुरणपोळी ही हरभऱ्याच्या पिठापासून बनवतो डाळ वगैरे शिजवून. तर तीच थोडी पटकन व्हावी म्हणून आपण ही प्रोसेस फॉलो करू शकतो. तर आमच्याकडे ही तरी ही देवीची ओटी भरायची असेल तर शॉर्टकट पद्धतीने हीच पोळी केली जाते. तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला बाय.